तर आज आपण भोगी स्पेशल भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते, तर त्या भोगी स्पेशल आपण बाजरीची तीळ लावून बाजरीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी कोणी जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आपण आता बाजरीची भाकरी बनवायला त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, बाजरीचं पीठ जे आहे तर ते चाळून घ्यायचं आणि बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण बाजरीच्या भाकरीला मीठ नक्की घालायचं, म्हणजे भाकरी चविष्ट लागते. आणि पीठ मळतानाच मी यामध्ये तीळ घातले. तुम्ही तुम्हाला जशी आवडतील तशी देखील घालू शकता. आणि आपण तीळ थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेच पाहिजेत, कारण तीळ उष्ण असतात, त्यामुळे तीळ खाल्लेच पाहिजेत थंडीच्या दिवसामध्ये. तर आता मस्त मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे तुम्ही भाकरीचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. अगोदर एका हाताने मळायचं आणि शेवटी मग दोन्ही हाताने पीठ हे मळून घ्यायचं आहे. आणि ही मस्त अशी भाकरी तुम्ही देखील नक्की बनवून पाहायची आहे. तुम्हाला संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी जी आहे त्या भोगीसाठी बनवण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पण त्यासाठी जर कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर प्लीज चॅनलला जाऊन जॉईन करा, माझ्या चॅनलला व्हिजिट करा. आणि असेच खूप सारे छान असे हेल्पफुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर असतात. अगदी नवीन शिकणारे देखील अगदी सहज रेसिपीज बनवू शकतील, किंवा मग बॅचलर असतील, असे जे असतील राहायला बॅचलर वगैरे, सर्वजण माझे व्हिडिओ छान बनवू शकतील असे असतात. सर्वांना जे नवीन बनवणार आहेत त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त अशा माझ्या रेसिपीज असतात. पण त्या जर तुम्हाला कंटिन्यू पाहायच्या असतील तर आपल्या क्रांतीवीर ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जास्त काही मेहनत नाही घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता आता 2 हाताने पीठ छान मळून घेतल्यानंतर छान असा गोळा करायचा आहे. आणि गोळा असा हाताने छान तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या प्रकारे दोन्ही हाताने छान थोडासा असा लांबवून घ्यायचा आहे. आणि मग खाली थोडं पीठ टाकायचं परातीमध्ये आणि त्याच्यावर गोळा ठेवायचा पिठावर. नवीन असाल तर थोडं जास्तच पीठ टाका, म्हणजे कसं तुमचं भाकरी जी आहे तर ती खाली चिकटणार नाही. जास्त माहीत नसतं नवीन म्हणून. पण मला स्वयंपाक खूप दिवसांपासून येतो, जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं मी स्वयंपाक बनवते. 8-9 वर्ष झालं मी स्वयंपाक बनवते, त्यामुळं मला स्वयंपाक परफेक्ट येतो. आणि आता छान असं वरून देखील थोडं पीठ टाकायचं आणि मग थोडंसं हाताला पीठ लावून भाकरी छान एका हाताने थापायची आणि एक हात कडेने लावायचा, म्हणजे भाकरी गोल होते. आणि थोडीशी मोठी भाकरी झाली की 2 हाताने थापायला सुरुवात करायची. पण आपली तीळ लावलेली भाकरी आहे त्यामुळे याला तीळ देखील वरून टाकायचे आहेत, म्हणजे वरून भाकरीला तीळ दिसतील. आणि तुम्ही पाहू शकता तीळ देखील दिसत आहेत आपल्या भाकरीला. आणि छान आता दोन्ही हाताने भाकरी ही थापून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे भाकरी थापायची. पण भाकरी थापताना एका गोष्टीची काळजी घ्यायची. आपण जेव्हा एक हात कडेला लावून एका हाताने भाकरी गोल होण्यासाठी थापतो, त्याच्यानंतर आपण दोन्ही हाताने भाकरी थापायला सुरुवात करतो. नंतर दोन्ही हाताने भाकरी थापायला सुरुवात केल्यावर पुन्हा एक हात कडेला लावायचं नाही. मग थोडी तिरकी वगैरे आली तरी चालू शकतं, काही हरकत नाही. पण कडेला हात नाही लावायचा. आणि सगळी भाकर थापून झाल्यानंतर मध्ये एकदा हात मारायचा, म्हणजे आपण सुरुवातीला भाकरी कडेनं थापायची आहे. म्हणजे कडेनं भाकरी जर थापली तर मध्येच भाकरी तुटणार नाही. काही नवीन असल्यावर मध्ये भाकरी थापतात आणि मग त्यांची भाकरी मध्ये जाड आणि कडेने मध्ये पातळ आणि कडेने जाड होऊन जाते. तर तसं होऊ नये म्हणून अगोदरच कडेनं भाकरी थापायची आहे, म्हणजे मध्ये पातळ होणार नाही आणि आपली भाकरी जास्त कडकही होणार नाही. आणि आता छान अशी भाकरी तव्यावर टाकून घ्यायची आहे. तवा आधी छान गरम असला पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता मी तव्यावर भाकरी टाकली आहे. आणि आता तेल लावण्याच्या अगोदर त्यावर तीळ टाकायचे आहेत. आणि मग तेल नाही, पाणी लावायच्या अगोदर त्यावर तीळ टाकायचे आणि छान असं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि पाणी लावल्याच्या नंतर देखील वरनं तीळ लावायचे आहेत आणि भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता ही भाकरी मी परत एकदा पलटवून टाकली आहे. आणि तुम्हाला तीळ देखील हाताने फिरवून दाखवते. तीळ अजिबात निघत नाहीत, अगदी घट्ट असे तीळ या भाकरीला लागलेले आहेत. भाकरी देखील छान अशी फुगलेली आहे आणि छान अशी मस्त भाकरी फुगलेली आहे. तुम्हाला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओ खाली एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच पद्धतीने मी आता बाकी उरलेल्या भाकरीही बनवून घेणार आहे. मी जास्त भाकरी बनवतच नाही, आम्ही दोघंच असतो त्यामुळे 2च भाकरी बनवते. कधीतरी 3 भाकरी बनवते, 2 किंवा 3 भाकरी बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता. तर बाय बाय, भेटूयात उद्या, बाय.